नमस्कार, मी श्वेता जोशी, श्वेता वर्ल्ड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। झटपट आणि पटापट पनीर चिली कशी बनवायची हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आपण बारीक असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही मध्यम आकाराचे सुद्धा पनीरचे तुकडे करून घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला लसूण, मध्यम आकाराची भोपळी मिरची, कांदा आणि क्रॉस कटिंग मिरच्या, गाजर, कोथिंबीर आणि हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये आपण सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो पावडर आणि याच्यात आता आपण पनीरचे तुकडे मिक्स करणार आहोत। पनीरचे तुकडे टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिश्रण असं इथे एकत्र करून ठेवणार आहोत। याच्यात हे मिश्रण असं का एकत्र करून ठेवायचं तर पनीर चिलीला जे ग्रेव्ही असते किंवा पनीरची जी चव लागायला पाहिजे ती याने प्रॉपर लागते। आता आपण तेल टाकणार आहोत। पनीर चिली करताना याच्यात कोणत्याही प्रकारची फोडणी किंवा मीठ या गोष्टींचा वापर करायचा नसतो। आता आपण पहिल्यांदा लसूण आणि मिरची फ्राय करून घेणार आहोत। आता आपण कांदा आणि भोपळी मिरची टाकून घेणार आहोत। गाजर टाकणार आहोत। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण भाज्या परततो त्यावेळेला कोथिंबीरमुळे सुद्धा चांगली चव येते। पण हे सगळं भाज्यांचं जे मिश्रण आहे ते आता आपण एकत्रित करून घेणार आहोत। लसूण मिरचीच्या फोडणीमध्ये जर तुम्ही मिरची ही लवंगी वापरत असाल तर शेजवान चटणी ही भरून एकच चमचा टाकायची, कारण दोन्ही तिखटाला तिखट तर शरीराला बाधू शकतं, म्हणून आपण एकच चमचा ही शेजवान चटणी टाकत आहोत। चवीसाठी विनेगर टाकणार आहोत। किंचितसं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण जे आहे ते पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं। आपली आता ऑलमोस्ट ग्रेव्ही बनत आलेली आहे आणि पनीर चिली करताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही चीजी गोष्टी नाही टाकल्या तर बेटर असतात, कारण आपण ज्या वेळेला मिश्रण सगळे आपण एकत्रित करून घेतो त्याच वेळेला आपण पनीर चिलीचा जो मसाला असतो किंवा ती पावडर असते चिंग्सची, सो तो आपण ऑलरेडी त्याच्यात ॲड करत असतो। त्याच्यानंतर सॉसेस असतात, पनीरचे तुकडे असतात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात मेयोनीज या सगळ्या गोष्टी टाकत असतो। त्याच्यामुळे बटर किंवा तूप या सगळ्या गोष्टींची आपल्याला यामध्ये टाकण्याची गरज पडत नाही। ओव्हरऑल काय पनीर चिली बनवताना कुठलाही असा पदार्थ बनवताना ग्रेव्ही चांगली झाली पाहिजे। ग्रेव्ही चांगली झाली तर पदार्थ चांगला होतो। पनीरचं हे जे मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे ते आता आपण याच्यात पूर्णतः टाकणार आहोत, कारण आपली ग्रेव्ही पूर्ण आपली रेडी झालेली आहे। आता याच्यात आपण तीळ टाकून घेणार आहोत। तुम्ही पांढरे तीळ किंवा काळे तीळ कोणतेही टाकू शकता, त्याने छान चव येते, क्रिस्पी क्रिस्पी। थोडीशी वरून आता आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण एकदा आपण आता परत एकदा सगळं हलवून एकजीव करून घ्यायचं आहे। बाकी पदार्थांचे तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहू शकता, असं काही नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचा डार्क कलरही ठेवू शकता, फिकट कलरही ठेवू शकता। त्याच्यामुळे आपली रेसिपी चुकली आहे किंवा गणली आहे असं नाही, प्रत्येक वेळेला त्याच्यावर काही ना काहीतरी बदल करत राहायला पाहिजेत आणि खात राहायला पाहिजे। कसं काय, अशा प्रकारे आपली पनीर चिली रेडी आहे। डन। आणि आता याच्यावर आपण छान मस्तपैकी अशी कोथिंबीर सर्व करणार आहोत। किंचितशी करायची, कारण याच्यात ऑलरेडी आपण टाकलेली असते। ही आता आपण डिश सर्विंगसाठी आपण करत आहोत आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की कशी झाली आहे। गरम आहे एकदम, त्याच्यामुळे वा मस्त, म्हणजे रेस्टॉरंट सारखी चव घरच्या घरी। वा श्वेता वा, मस्त झाली आहे पनीर चिली, एक नंबर। तुम्ही कधी ट्राय करताय पनीर चिली? पुढच्या रेसिपीमध्ये नक्की भेटेल। तोपर्यंत खाण्याचा आनंद घेऊया। धन्यवाद।